कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मंडळी, खर तर आमची निशी खूपच साधी आहे, भोळी आहे। म्हणजे आम्ही साधी माणसं आहोत। आमचे संस्कार, आमचे विचार सगळे साधे आहेत। तुमचं आणि आमचं जग खरंच खूप वेगळं आहे। म्हणजे आमच्या दिशीसाठी तर हे सगळंच नवीन आहे, परक आहे। खरं तर मी नीरज आणि निशीच्या प्रेमाबद्दल जरा द्विधा मनस्थितीत होतो, पण या दोघांच्या प्रेमापुढे माझं काहीच चाललं नाही। तुम्ही दोघांनी आपलं मन मोठं केलंत आणि लग्नाचा प्रस्ताव घेऊन आमच्याकडे आलात। साहिलजी, मला असं वाटतंय की आपण आता सगळं विसरून आपल्या मुलांच्या सुखाचा विचार करायला हवा। खरंय, दोघांचं सुख हेच महत्वाचं आहे। तुमचं आमचं जग वेगळं आहे, आमचं राहणीमान वेगळं आहे, त्यामुळे तुमची चिंता रास्त आहे। कुठल्याही वडिलांना आपल्या मुलीची काळजी वाटणं साहजिकच आहे, आणि म्हणूनच मी तुमची ही चिंता दूर करते। आमचा मुलगा तुमच्याकडे राहिला, त्यांनी तुमची जीवनशैली आपलीशी केली। तुम्ही त्याला पारखून त्याची परीक्षा घेऊन पास केलं। मला कौतुक आहे माझ्या मुलाचं। आता तसंच तुमच्या मुलीलाही आमचं जग कळायला हवं। आमचं राहणीमान तिला समजायला हवं, आमचे घरचे नियम तिला समजायला हवे। म्हणजे मला कळलं नाही आपल्याला काय म्हणायचं ते। खरं तर मी तिला मुंबईलाच घेऊन गेले असते, पण काही हरकत नाही, ती इथेच माझ्या घरात राहील आणि ती तुमच्या नजरेसमोरही राहील। म्हणजे तुम्हाला काळजी वाटणार नाही तिची। मग तर झालं। मी तिला इथेच ठेवणार आहे। तुमच्या मुलीला त्रास झालेला तुम्ही पाहायला हवा। मग पाठवताय ना तिला? खरं तर मला असं वाटलं होतं की मुलांच्या सुखासाठी आपण दोन्ही बाजूनी एक पाऊल पुढे टाकायला हवं, पण असो। साहिलजी, लग्नाआधी मुलीने मुलाच्या घरी जाण्याची रीत आमच्या खोतांच्यात नाहीये। निशी लग्न करून तुमच्या घरी नक्कीच येईल, पण लग्न झाल्यानंतर, नाही तर नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।